श्रीकृष्ण म्हणतात, कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्र नसतो आणि तिला संपूर्ण आयुष्यभर निसंतान राहावे लागते आणि असे कोणते कार्य आहे जे एका पतिव्रता स्त्रीने आपल्या जीवनात कधीही करू नये, अन्यथा तिला पुत्रप्राप्ती होत नाही. चला जाणून घेऊया. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ही एक सत्य घटना आहे जी ऐकल्यानंतर कोणत्याही स्त्रीला पुत्रप्राप्ती 100% नक्की होते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन जरूर ऐका. मित्रांनो, या कथेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की एका स्त्रीला 12 वर्षांपासून एकही पुत्र होत नव्हता, पण फक्त एक उपाय केल्याने तिला 5 संताने झाली. पण कसे? चला जाणून घेऊया. मित्रांनो, एकेकाळी माता लक्ष्मी भगवान विष्णूंना भेटण्यासाठी जातात आणि म्हणतात, हे प्रभू, आज मी पृथ्वी लोकावर भ्रमण करत असताना पाहिले की घराघरात स्त्रिया फार दुःखी आहेत. कोणाला संतान होत नाही तर कोणाला पुत्रप्राप्ती होत नाही. प्रभू, मला जाणून घ्यायचं आहे की असे का होते? कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्र नसतो आणि असे कोणते उपाय आहेत जे जर एखाद्या स्त्रीने केले तर तिला पुत्रप्राप्ती 100% नक्की होते. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मींचे प्रश्न ऐकून म्हणतात, हे देवी, मी तुला एक कथा सांगतो. ती कथा ऐकल्यावर तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण ही कथा शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक ऐक, कारण हा उपाय संपूर्ण पृथ्वीवरील लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. तेव्हा माता लक्ष्मी उत्सुकतेने म्हणतात, हे प्रभू, आपण लवकर कथा सांगायला सुरुवात करा. काहीही झाले तरी मी ही कथा पूर्ण मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐकेन. कथा सांगताना भगवान विष्णू म्हणतात, एकेकाळी एका गावात एक सेठ राहत होता. तो आपल्या पत्नीवर स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक प्रेम करत होता. आपल्या पत्नीशिवाय तो एक क्षणही राहू शकत नव्हता. मित्रांनो, त्या सेठाला 2 मुले होती. त्यातील मोठ्या मुलाचे लग्न झाले होते, पण सेठाची पत्नी अत्यंत दुष्ट स्वभावाची होती आणि सेठाचा धाकटा मुलगाही फार दुष्ट स्वभावाचा होता. तो आपल्या आसपासच्या लोकांना खूप त्रास देत असे. त्याच्या वागणुकीत गुंडगिरी होती. तो कित्येक मुलींशी संबंध ठेवत असे. आजूबाजूचे सर्व लोक त्याच्यामुळे फार त्रस्त झाले होते. तो कधी कोणाकडून जबरदस्तीने पैसे मागत असे तर कधी कोणाला मारहाण करून दुखापत करत असे. सर्वांसोबत उद्धटपणे वागत असे. गावातील सर्व लोक त्याच्यामुळे घाबरून राहत होते. पण सेठचा मोठा मुलगा आणि त्याची पत्नी मात्र खूप चांगल्या स्वभावाचे होते. मोठ्या मुलाची पत्नी एकटीच घरातील सर्व कामं करत असे आणि घरातील सगळ्यांचे कपडेही धुत असे. सर्वांसाठी जेवण बनवत असे. इतकं सगळं करूनही सेठची पत्नी नेहमीच तिचा अपमान करत असे. कथेचा पुढचा भाग सांगताना भगवान विष्णू म्हणतात की काही काळानंतर सेठच्या सुनेला पुत्रप्राप्ती होणार असते. हे ऐकून की सुनेला मुलगा होणार आहे, सेठची पत्नी खूपच आनंदी होते आणि संपूर्ण गावात सांगू लागते की आमच्या घरात छोटासा मुलगा येणार आहे, माझा नातू येणार आहे. यानंतर सेठची पत्नी घरातील सर्व कामं स्वतः करू लागते आणि आपल्या सुनेला आराम करू देते, कारण तिची सून गरोदर होती. असेच काही दिवसांनी सुनेला जोडी मुलं होतात, म्हणजेच एकाच वेळी 2 मुलांचा जन्म होतो. हे पाहून तिची सासू म्हणजेच सेठची पत्नी खूपच आनंदी होते की आमच्या घरात 2 पुत्रांचा जन्म झाला आहे. सेठची पत्नीला नातवंडे मिळाल्यामुळे इतकी आनंदी होते की आता ती आपल्या सुनेलाही खूप मान देऊ लागते आणि घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या सुनेकडे सोपवते. जसे की घराच्या तिजोरीच्या चाव्या, घराची देखरेख, सर्व काही ती आपल्या सुनेच्या हाती देते. सेठची पत्नी 2 नातवंडे मिळाल्यामुळे खूपच आनंदात होती. हे लक्ष्मी, तिकडे सेठचा धाकटा मुलगा एका अतिशय सुंदर मुलीच्या प्रेमात पडलेला होता, जिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण गावभर होती. गावातील प्रत्येक पुरुषाला वाटत होते की पत्नी असावी तर तिच्यासारखी, अगदी स्वर्गातून उतरलेल्या परीसारखी दिसणारी. गावातील प्रत्येक पुरुष त्या फुलासारख्या सुंदर मुलीशी विवाह करू इच्छित होता. पण सेठचा धाकटा मुलगा जर गावात कोणालाही त्या मुलीबद्दल बोलताना ऐकत असे तर तो त्याला खूप मारहाण करत असे आणि म्हणत असे, या मुलीचा विवाह होईल तर फक्त माझ्याशीच. सेठचा धाकटा मुलगा त्या मुलीसोबत लग्न करू इच्छित होता, पण तिचं लग्न दुसऱ्याच एका मुलासोबत ठरणारं असतं. मग गावातील सर्व लोक सेठाच्या धाकट्या मुलाची थट्टा करत म्हणू लागले, खूप बोलत होतास ना
की या मुलीचं लग्न फक्त तुझ्याशीच होईल. आता काय झालं का तुझं त्या मुलीसोबत लग्न? हे लक्ष्मी, जसं सेठाच्या धाकट्या मुलाला ही गोष्ट कळते की त्याच्या प्रेयसीचं लग्न होणार आहे, तसं तो आपल्या आईला सांगून त्या मुलीला तिच्या लग्नाच्या दिवशी जबरदस्तीने तिच्या घरातून उचलून घेऊन जातो आणि तिच्यासोबत पळून जाऊन एका मंदिरात विवाह करतो. आता भगवान विष्णू कथा पुढे सांगत म्हणाले, हे देवी, आता मी त्या सेठाच्या धाकट्या सुनेची कथा तुला नीट समजावून सांगतो, कारण तिच्याच कथेतून तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की ती कोणती स्त्री आहे जिला कधीही पुत्रप्राप्ती होत नाही. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नारायण नक्की लिहा. माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव आपली कृपा ठेवतील आणि तुमच्या कुटुंबात पुत्रप्राप्तीचे मार्ग खुले होतील, ज्यामुळे तुमच्या घरात नेहमीच आनंद आणि सुख राहील. मित्रांनो, कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नारायण अवश्य लिहा. मित्रांनो, पुढे भगवान विष्णू म्हणतात, सेठाच्या धाकट्या सुनेचं नाव राधिका होतं आणि बिचारी राधिका घरातील सगळी कामं करत असे, तर मोठी सून मात्र घरात मालकीणप्रमाणे राहत होती. ती कोणतंच काम करत नसे आणि उलट राधिकाला नेहमी खूप त्रास देत असे. सीताची पत्नीही हे सर्व अत्याचार पाहून काहीच बोलत नसे. राधिका कितीही घरकाम करत असली तरी सेठाची पत्नी आणि तिची मोठी सून नेहमी तिलाच ओरडत असत. एक दिवस राधिका घरात झाडू मारत होती, पण आज तिची सासू तिच्यासोबत काय करणार आहे याची राधिकाला अजिबात कल्पना नव्हती. सेठाच्या पत्नीमध्ये थोडी सुद्धा माणुसकी नव्हती आणि ही गोष्ट राधिकासाठी मोठ्या संकटाची ठरणार होती. सेठाची पत्नी राधिकाला अजिबात पसंत करत नव्हती आणि तिचं राधिकाला न आवडणं पुढे जाऊन राधिकासाठी अजिबात चांगलं ठरणारं नव्हतं. सेठाची बायको म्हणते, इतका वेळ झाला, तू अजून झाडूस लावून पूर्ण करू शकली नाहीस. मी मंदिरात जात आहे आणि मी तिथून परत येईपर्यंत जेवण तयार झालं पाहिजे. वापस येताच मी जेवण करेन. मग ती बिचारी घराची साफसफाई करून जेवण बनवायला लागली. जेवण बनवत असताना ती मनात विचार करत होती, मी घरातील इतकं काम करते तरी सुद्धा माझी सासू मला नेहमी ओरडत असते आणि सतत त्रास देते, कधीही प्रेमाने बोलत नाही आणि घरातील सगळी कामं माझ्याकडून नोकरानीप्रमाणे करून घेते. मोठ्या सुनेवर इतकं प्रेम आणि माझ्यावर तितकीच नफरत, शेवटी असं का? राधिका हे सगळं विचार करत होती. तेवढ्यात दार ठोठावल्याचा आवाज आला. तिने विचार केला, अजून जेवणही तयार झालेलं नाही आणि वाटतं सासूबाई आज खूप लवकरच मंदिरातून परत आले आहेत. ती घाबरलेली होती की आज तिची सासू तिच्यावर खूप रागावेल. मग राधिका दाराजवळ गेली आणि दार उघडलं तर तिने पाहिलं की दाराबाहेर एक साधू महाराज उभे आहेत. मग ते साधू महाराज राधिकाला म्हणाले, बेटी, मला थोडं भोजन दे, मला खूप जोराची भूक लागली आहे. तेव्हा राधिका म्हणाली, महाराज, मी तुम्हाला भोजन दिलं असतं, पण माझी सासू खूप दुष्ट स्वभावाची आहे. ती माझ्याकडून मासिक पाळीच्या काळातही नोकरानीप्रमाणे काम करून घेते. मी काय करू? तुम्हीच काहीतरी सांगा. ती आली की मला खूप ओरडेल. आता ती मंदिरात गेली आहे आणि कधीही परत येईल. जर ती आली आणि तिने मला तुम्हाला भोजन देताना पाहिलं तर ती मला खूप मारेल, म्हणून मी तुम्हाला भोजन देऊ शकत नाही. तेव्हा साधू म्हणाले, बेटी, थोडंसंच भोजन दे, मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. साधूंचं हे बोलणे ऐकून राधिकाला दया आली आणि ती साधूंना म्हणाली, महाराज, तुम्ही आत या, मी तुम्हाला भोजन देते. पण राधिका खूप घाबरलेली होती की जर तिची सासू मंदिरातून परत आली आणि तिने मला साधूंना भोजन देताना पाहिलं तर ती मला सोडणार नाही. राधिकाच्या बोलण्यावरून ते साधू आत आले. आत येताच साधूंची भेट मोठ्या सुनेशी झाली. मित्रांनो, मोठी सून पुन्हा गरोदर होती. हे पाहून साधू म्हणाले, तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी येणार आहेत. तुम्हाला कन्यारत्नाची प्राप्ती होईल, जी तुमच्या घरासाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. मुलगी घरात येताच, तिचे पाय या घरात पडताच तुमचे दिवस बदलून जातील. तुम्ही रंकातून राजा व्हाल. तुमच्या व्यवसायात खूप मोठी प्रगती होणार आहे. साधूच्या या सर्व गोष्टी ऐकून मोठी सून खूप आनंदी झाली, पण तिला या गोष्टीची भीतीही वाटत होती की जेव्हा सासूबाईंना कळेल की यावेळी मुलगा नाही तर मुलगी होणार आहे, तेव्हा त्या खूप रागावतील. देवा, आता माझ्यासोबत काय होणार कोण जाणे, माझे रक्षण कर. इतक्यात राधिका
त्या साधूला जेवण आणून देते. राधिकानेही हे सर्व ऐकले होते की ताईंना यावेळी मुलगी होणार आहे. मोठी सून राधिकाला म्हणाली, मी तुझ्याकडे विनंती करते की सासूबाईंना आता याबद्दल काही सांगू नकोस. पुढे जाऊन मी त्यांना समजावून सांगेन. साधू राधिकाबद्दलही म्हणाले, राधिका बाळा, तुला ही पहिली संतान मुलगीच होणार आहे. अजून साधू जेवतच होते तेवढ्यात अचानक राधिकाची सासू मंदिरातून घरी आली आणि त्या साधूला जेवताना पाहून म्हणाली, हे माझं घर आहे, कुठलं धर्मशाळा नाही की जो कोणी येईल तो इथे बसून जेवून जाईल. आणि तू या साधूला जेवण का दिलंस? धान्य काय मोफत येतं का, जे प्रत्येकाला घरात बसून खाऊ घालतेस? असं म्हणत तिने त्या साधूला धक्के मारून घराबाहेर काढलं आणि त्याचं जेवण उचलून बाहेर फेकून दिलं. त्यानंतर ती राधिकाला म्हणाली, तू त्या साधूला जेवण का घातलंस? धान्य किती महाग येतं, तुला माहिती नाही का? आता घरातील लोक काय खाणार? तेव्हा राधिका घाबरत म्हणाली, साधू खूप भुकेले होते म्हणून मी त्यांना जेवण दिलं आणि त्यांना मी माझ्या वाट्याचं जेवण दिलं आहे, त्यामुळे आज मी जेवणार नाही. त्या दिवशी राधिकाला उपाशी झोपावं लागलं, पण तिला कुणीही जेवायला विचारलं नाही. रात्री जेव्हा राधिकाचा नवरा कामावरून घरी आला तेव्हा त्याला कळलं की राधिकाने आज जेवण केलं नाही आणि आईने तिच्यासोबत खूप वाईट वागणूक दिली आहे. तेव्हा त्याने आपल्या आईला खूप सुनावलं आणि म्हणाला, पुढे जर राधिकाला कोणी त्रास दिला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. राधिकाचा नवरा राधिकावर खूप प्रेम करत होता. काही दिवसांनी सिद्धाच्या मोठ्या मुलाच्या पत्नीला एक मुलगी झाली. जसे सासूबाईंना कळलं की घरात मुलगी झाली आहे तसे सिद्धाची पत्नी त्या मुलीला दूर कुठेतरी जंगलात सोडून आली आणि मोठ्या सुनेवर खूप रागावली. हे सर्व पाहून धाकट्या सुनेला आपल्या भविष्याची खूप भीती वाटू लागली. असेच काही महिने आणखीन निघून गेले आणि मोठी सून पुन्हा गर्भवती झाली. यावेळी सासूबाईंनी आधीच वैद्याला बोलावून घेतले आणि त्याला विचारले, मुलगा होणार की मुलगी? वैद्य म्हणाला, तुमच्या सुनेला मुलगी होणार आहे. हे ऐकताच सेठाची पत्नी संतापली आणि तिने सुनेला गर्भ पाडायला सांगितले. पुढे भविष्यात मोठ्या सुनेला मूल होण्यासही तिने मनाई केली. मित्रांनो, अशा प्रकारे त्या येणाऱ्या बाळाचा जन्म होण्यापूर्वीच मृत्यू झाला. हे सर्व पाहून राधिका खूप घाबरली होती, कारण तिला माहित होते की तिची पहिली संतान मुलगीच होणार आहे. मित्रांनो, आधी सेठाची पत्नी मोठ्या सुनेवर खूप प्रेम करत होती, पण आता तिला आपल्या मोठ्या सुनेचा तिरस्कार वाटू लागला. तिने घराच्या चाव्याही तिच्याकडून काढून घेतल्या आणि आता तिच्याकडून नोकरांप्रमाणे काम करून घेऊ लागली. पुढे भगवान विष्णू म्हणतात, काही दिवसानंतर राधिकेला एक कन्या होते आणि सेठाची पत्नी पुन्हा निराश होते. ती या मुलीला देखील जंगलात सोडून देण्याचा विचार करते. राधिकेला माहीत असते की सासूबाई तिच्या मुलीला जिवंत ठेवणार नाहीत, त्या नक्कीच तिलाही मारून टाकतील. म्हणून राधिका चोरून घराच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडते आणि आपल्या बाळाला एका अनाथाश्रमात ठेवून येते. आता जेव्हा पुढील संतान होणार असते तेव्हा राधिका एका वैद्याकडे जाते. तिथे तिला कळते की यावेळीही तिला मुलगीच होणार आहे. अजून राधिकेचा फक्त 3रा महिना चालू असतो, म्हणजे ती कन्या अजून तिच्या गर्भात 3 महिन्यांचीच असते. जेव्हा राधिका वैद्याकडून परत घरी येते तेव्हा ती ताईला म्हणते, यावेळीही मला मुलगीच होणार आहे. देव कोणती लीला करत आहेत काही समजत नाही. कमीत कमी यावेळी तरी मुलगा झाला असता. आता माहित नाही माझ्या या लेकराचे काय होईल. देवा कृपा करून आमचे रक्षण करा. जेव्हा राधिका ताईशी बोलत असते तेव्हा तिच्या सासूबाई तिच्या सगळ्या गोष्टी ऐकतात. हे कोणत्या संतापतात आणि रागाच्या भरात राधिकेला ढकलून घराबाहेर काढून देतात. त्या म्हणतात, निघून जा इथून, आता तुला या घरात राहण्याची काहीच गरज नाही आणि पुन्हा कधीही माझ्या घरात परत येऊ नकोस. मी माझ्या मुलासाठी दुसरी मुलगी पाहीन. पुन्हा राधिका दारात बसून रडत राहिली, पण तिच्या सासूने दरवाजा उघडला नाही. मग राधिकाने विचार केला, आता मला इथून माझ्या माहेरीत जावं लागेल. त्यानंतर ती आपल्या माहेरी निघून जाते. माहेरी पोहोचल्यावर राधिका आपल्या आईला सगळ्या गोष्टी सांगते आणि पूर्ण दिवस रडत राहते. जेव्हा तिचा पती कामावरून घरी परत येतो तेव्हा तो आपल्या पत्नी राधिकेला शोधू लागतो, पण राधिका त्याला घरात कुठेच दिसत नाही. मग तो आपल्या आईला विचारतो, आई, राधिका कुठे आहे? ती घरात कुठेच दिसत नाही. तेव्हा आई मुलाला म्हणते,
बाळा, राधिका घर सोडून निघून गेली आहे. आता ती कधीच परत येणार नाही. तू तिला विसरून जा आणि एखादी चांगली मुलगी पाहून लग्न करून टाक. हे काय बोलत आहात तुम्ही? मी दुसऱ्या मुलीशी लग्न का करू? मला माहीत आहे माझी राधिका नक्की परत येईल. ती माझ्यावर खूप प्रेम करते. मी तिला एकटं सोडून जाऊ शकत नाही. मित्रांनो, भगवान विष्णू पुढे म्हणतात की जसं राधिकाची मैत्रीण सुषमाला हे कळतं की राधिका माहेरी म्हणजेच आपल्या घरी आली आहे, तसं ती तिला भेटण्यासाठी तिच्या घरी येते. राधिका आणि सुषमा या लहानपणापासूनच्या मैत्रिणी असतात आणि त्यांच्यात खूप घट्ट मैत्री असते. जेव्हा सुषमा राधिकाच्या घरी येऊन तिला रडताना पाहते तेव्हा ती राधिकाला विचारते, काय झालं तुला? तू एवढी का रडते आहेस? आई सांगत होती की तू आल्यापासून सतत रडते आहेस. शेवटी झालं तरी काय? मित्रांनो, भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे लक्ष्मी, पुढची ही कथा खूप लक्ष देऊन ऐक. कारण राधिकाची मैत्रीण सुषमा आता राधिकाला सांगणार आहे की एका स्त्रीला सलग 5 मुली झाल्यानंतर एका ऋषीमुनीला भेटल्यावर तिला 2 पुत्रांची प्राप्ती कशी झाली, जरी तिच्या नशिबात संतती सुखच नव्हतं. तर मित्रांनो, असा कोणता उपाय त्या ऋषीमुनीने त्या स्त्रीला सांगितला ज्यामुळे तिला पुत्रप्राप्ती झाली? चला जाणून घेऊया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नारायण नक्की लिहा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. तुमच्या घरात धनाची कधीच कमतरता भासणार नाही. थेट माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा. पुढे सुषमा राधिकाला म्हणते, ही गोष्ट 7 वर्षांपूर्वीची आहे. आमच्या जवळच्या एका छोट्याशा गावात मोहन नावाचा एक माणूस राहत होता. तो गरीब होता पण प्रामाणिक होता. तो रोज शेतात खूप मेहनत करत असे आणि जे थोडेफार पैसे मिळायचे त्यातून आपल्या पत्नीच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे. कारण त्याची पत्नी माधवी खूप सुंदर होती. गावात तिच्या सौंदर्याची चर्चा दूर दूरपर्यंत होती. पण माधवीच्या मनात मोहनसाठी ना प्रेम होतं ना आदर होता. लग्नानंतर माधवीला लवकरच हे जाणवू लागले की मोहन तिला ते ऐशो आराम देऊ शकत नाही ज्याची तिला नेहमीच इच्छा होती. मोहन माधवीसोबत तसे संबंधही निर्माण करू शकत नव्हता जसे माधवीला अपेक्षित होते. मोहनचे जीवन अगदी साधे होते. तो रात्रंदिवस मेहनत करत असे पण त्याचे आयुष्य फक्त रोजच्या अन्न वस्त्रांपुरतेच मर्यादित राहिले होते. एक दिवस माधवी म्हणाली, तुझ्यासारख्या माणसासोबत माझं आयुष्य वाया जात आहे. मोहनने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला वाटत होते की कदाचित काळानुसार माधवी त्याचे प्रेम समजून घेईल. पण माधवीसाठी मोहनचे प्रेम आता ओझं बनलं होतं. एक दिवस गावातील जत्रेत माधवीची भेट विक्रम नावाच्या एका बलवान व्यापाऱ्याशी झाली. विक्रम उंच, मजबूत आणि श्रीमंत माणूस होता. त्याच्या बोलण्यात असा आत्मविश्वास होता की माधवी त्याच्याकडे आकर्षित झाली. तिने असा प्रभावशाली व्यक्ती यापूर्वी कधी पाहिलाही नव्हता. विक्रमने माधवीचे कौतुक करत म्हटले, तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीचं या गावात काय काम? तुला तर राणीसारखं जीवन मिळायला हवं. माधवीच्या मनात दडलेल्या इच्छा पुन्हा जाग्या झाल्या. ती हळूहळू विक्रमच्या जवळ जाऊ लागली. काही दिवसात दोघांमध्ये जवळीक वाढली. माधवी आता रोज कोणतं ना कोणतं कारण काढून विक्रमला भेटायला जाऊ लागली. त्यामुळे मोहनला तिच्या या वागण्याचा संशय येऊ लागला. पण त्याने काहीच बोलले नाही. त्याला वाटत होते की त्याचे प्रेम माधवीला पुन्हा योग्य मार्गावर आणेल. विक्रमानंतर माधवीची नजर गावातील योद्धा अर्जुनवर पडली. अर्जुन शक्तिशाली आणि आकर्षक होता. त्याची तलवारबाजी संपूर्ण गावात प्रसिद्ध होती. माधवी अर्जुनकडेही आकर्षित झाली. ती आता रोज अर्जुनला पाहू लागली आणि त्याला भेटण्यासाठी नवनवीन बहाणे शोधू लागली. एक दिवस माधवीने अर्जुनला म्हटले, तुझी ताकद मला मोहात पाडते. काश माझ्या आयुष्यातही असा जोश आणि रोमांच असता. अर्जुन, जो आधीपासूनच माधवीच्या सौंदर्यावर फिदा होता, तिच्या मोहजाळात अडकला. दोघांमध्ये एक नवीन नातं सुरू झालं. माधवी आता विक्रम आणि अर्जुन या दोघांसोबत वेळ घालवू लागली. तिला हा खेळ मजेदार वाटत होता. तिच्या इच्छा अमर्याद होत्या आणि प्रत्येक नव्या पुरुषासोबत ती स्वतःला अधिक शक्तिशाली समजू लागली. माधवीच्या या वागण्यामुळे मोहनचं आयुष्य नरक बनलं होतं. ती त्याला रोज टोमणे मारत असे. ती म्हणायची, तुझी लायकी तरी काय आहे? तुझ्यासारख्या गरीब माणसासोबत मी का राहू? मोहनने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला
पण माधवीसाठी त्याची काहीच किंमत उरली नव्हती. गावातील लोक सुद्धा मोहनची थट्टा उडवू लागले. गावातील सगळे लोक म्हणायचे, तुझी बायको तर आता संपूर्ण गावाची राणी झाली आहे. मोहन हे सगळं सहन करत राहिला. त्याचं मन पूर्णपणे तुटलं होतं, पण तो माधवीपासून वेगळं होण्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हता. माधवीसाठी वासना हे आता एक व्यसन बनलं होतं. विक्रम आणि अर्जुन नंतर तिने गावातील अनेक शक्तिशाली आणि आकर्षक पुरुषांशी संबंध ठेवले. परक्या पुरुषांसोबत संबंध ठेवण्यातच तिला आयुष्याचं सुख वाटू लागलं होतं. माधवीचे दिवस आता वेगवेगळ्या पुरुषांसोबत जाऊ लागले. प्रत्येक पुरुषाकडून तिला काही ना काही हवं असायचं. कुणाकडून सुख तर कुणाकडून पैसा. तिच्या इच्छांना आता कोणताही अंत उरलेला नव्हता. एका रात्री माधवी उशिरा घरी परतली तेव्हा तिने पाहिलं की मोहन शांतपणे बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. मोहन माधवीला विचारतो, तू आता कुठून येत आहेस? माधवीने टोमणा मारत उत्तर दिलं, त्याच्याशी तुला काय देणं घेणं? मी कुणासोबतही राहू, तुला एवढी काळजी का आहे? मोहन काहीच बोलला नाही आणि आपल्या खोलीत निघून गेला. यानंतर काही विचित्र घडू लागलं. माधवीला असं वाटू लागलं की कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे. ती जेव्हा बाहेर जायची तेव्हा तिला वाटायचं की कुणीतरी लपून तिच्याकडे पाहत आहे. तिने याबद्दल विक्रम आणि अर्जुनशी बोललं, पण त्यांनी ते विनोद समजून दुर्लक्ष केलं. एक दिवस माधवी अचानक गायब झाली. गावभर तिची चर्चा सुरू झाली. काही लोक म्हणाले की ती आपल्या एखाद्या प्रियकरासोबत पळून गेली, तर काही म्हणाले तिने मोहन सोबत जे केलं ते योग्य नव्हतं. मोहन गावकऱ्यांना म्हणाला, मी तिच्यावर इतकं प्रेम केलं, कधी काही बोललो नाही, पण ती मला सोडून कुठे निघून गेली. 3 दिवसांनी गावातील एका व्यापाऱ्याने मोहनला सांगितलं, आज मी दुसऱ्या गावात माझ्या शेतातील गहू विकण्यासाठी एका सेटकडे गेलो होतो. परत येताना मला तुझी माधवी दिसली. ती एका मंदिरात एका खूप शक्तिशाली आणि श्रीमंत पुरुषासोबत लग्न करत होती. हे सगळं ऐकून मोहन पूर्णपणे खचून गेला आणि त्याने स्वतःला फाशी लावून घेतली. सुषमा पुढे राधिकाला म्हणते, माधवी ज्या पुरुषासोबत पळून गेली होती त्याचं नाव रमण होतं. तो खूप श्रीमंत आणि शक्तिशाली होता आणि माधवीच्या सौंदर्यावर पूर्णपणे फिदा झाला होता. रमणला माधवी खूप आवडत होती आणि जेव्हा रमणने आपल्या नात्याबद्दल माधवी समोर प्रस्ताव ठेवला तेव्हा माधवी त्याला नकार देऊ शकली नाही, कारण माधवीला आयुष्यात जे काही हवं होतं ते सर्व काही रमणकडे होते. माधवीने रमणसोबत लग्न तर केले होते, पण लग्नाला 12 वर्षे झाली तरी तिला एकही अपत्य झाले नव्हते. रमण खूप चिंतेत होता की अशा परिस्थितीत त्याचा एवढा मोठा व्यापार पुढे कोण सांभाळणार, त्याच्या संपत्तीचा वारस कोण होणार. मित्रांनो, पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे लक्ष्मी, पुढची कथा लक्षपूर्वक ऐक, कारण आता सुषमा राधिकाला सांगणार आहे की ज्या माधवीला 12 वर्षांपासून एकही संतान होत नव्हते, तिलाच आता 5-5 अपत्य होणार होते. सर्व भक्तांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय मा लक्ष्मी नारायण नक्की लिहा, ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहील. तुमच्या घरातही पुत्रप्राप्ती होईल आणि तुमचे घर सदैव आनंदाने भरून जाईल. आता सुषमा राधिकाला म्हणते, माधवी खूप दुःखी होती. एक दिवस तिच्या घरी एक ऋषीमुनी आले. ते खूप भुकेले होते. माधवी त्या ऋषीमुनींना आदराने भोजन वाढते. माधवीला इतकी चिंतेत पाहून देवऋषी तिला विचारतात, पुत्री, तू इतकी दुःखी का आहेस? काय झाले आहे आम्हाला सांग. त्यानंतर माधवी तिच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी त्या ऋषीमुनींना सांगते. माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली, पण मला अजून एकही अपत्य झालेले नाही. देवऋषी म्हणतात, हे पुत्री, तू चिंता करू नकोस. त्यानंतर देवऋषी माधवीला पुत्रप्राप्तीचे उपाय सांगतात, पण त्याचबरोबर ते माधवीला आणखीन एक गोष्ट सांगतात, जी ऐकताच माधवी रडू लागते. मित्रांनो, ते कोणते पुत्रप्राप्तीचे उपाय आहेत जे देवऋषींनी माधवीला सांगितले आणि अशी कोणती गोष्ट होती जे ऐकून माधवी रडू लागली? पुढे कथेमध्ये तुम्हाला हे सर्व समजेल. हे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. त्यामुळे कथा शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हालाही कळेल की माधवीला पुत्रप्राप्ती कशी झाली. आता सुषमा पुढे राधिकाला सांगते, काही वर्षातच माधवीला 5 अपत्ये होतात. रमण खूप आनंदी होतो. त्याला असे वाटते की जणू त्याच्या आयुष्यात
फक्त आनंदाचाच वर्षाव होत आहे. पण रमणला हे माहीत नसते की त्याच्या आयुष्यात एक मोठे संकट येणार आहे, ज्याबद्दल देवऋषींनी आधीच माधवीला सांगितले होते. मित्रांनो, आता पुढे भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, पुढील कथा लक्ष देऊन ऐक, कारण ही कथा जो कोणी मन लावून ऐकतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर होतात. तसेच भक्तांनो, तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही कथा आपल्या अशा मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हॉट्सॲपवर जरूर पाठवा. ज्यांच्या घरी पुत्रप्राप्ती होत नाही आहे किंवा ज्यांच्या जीवनात फक्त दुःखच दुःख आहे, कारण ही ज्ञानवर्धक कथा फक्त एकदाच ऐकल्याने त्याच्या जीवनातील सर्व दुःख त्वरित दूर होतात. आता राधिका आपल्या मैत्रीण सुषमाला विचारते, ते कोणते उपाय आहेत ज्यामुळे माधवीला पुत्रप्राप्ती झाली, आम्हाला सांग. तेव्हा सुषमा म्हणाली, ही गोष्ट फक्त माधवीलाच माहीत आहे, पण माधवी आता या गावात राहत नाही. ती 3 वर्षांपूर्वीच हे गाव सोडून कुठेतरी निघून गेली, पण ती कुठे गेली हे गावात कोणालाही माहिती नाही. पण हो, मी तुला एवढं नक्की सांगू शकते की ते देवऋषी कुठे राहतात. तू थेट त्यांच्याकडे जाऊन भेट. पण तू जाणार कशी? देवऋषी जंगलाच्या पलीकडील एका छोट्या गावात राहतात आणि कधी कधीच या गावात येतात. मित्रांनो, पुढे सुषमा म्हणते, तू थोडी वाट बघ. देवऋषी जेव्हा या गावामध्ये येतील तेव्हा तू त्यांना पुत्रप्राप्तीच्या त्या उपायांबद्दल विचार. पण मित्रांनो, देवऋषी गावात नेमके कधी येतात याची कोणालाही काहीच माहिती नव्हती. म्हणून राधिका दुसऱ्या दिवशी पहाटेच एकटी देवऋषींना भेटण्यासाठी निघून जाते. तिच्यासोबत तिचा पाळीव कुत्रा सुद्धा तिच्या मागोमाग येतो. आता पुढे भगवान विष्णू म्हणतात की ही गोष्ट जशीच राधिकाच्या पतीला कळते, तो घाबरून जातो की राधिका एकटीच जंगलाच्या दिशेने गेली आहे. त्याला असे वाटू लागते की राधिका आता त्या जंगलातून परत येऊ शकणार नाही. कुठल्या वन्य प्राणी तिला मारून टाकेल की काय, अशी भीती त्याच्या मनात निर्माण होते. मनात हे विचार येताच राधिकाच्या पतीला जोराचा धक्का बसतो आणि त्याला लकवा मारतो. त्याचा चेहरा वाकडा होतो आणि तो खाली जमिनीवर कोसळतो. त्यानंतर त्याची आई रात्रंदिवस त्याची सेवा करू लागते की तिचा मुलगा लवकर बरा व्हावा. त्याची आई त्याला डॉक्टरांकडेही घेऊन जाते, पण तरी सुद्धा तिचा मुलगा बरा होत नाही. इकडे राधिका दाट जंगलात पोहोचते. राधिका भुकेली तहानलेली पुढे चालत होती. इतक्या जोरदार पाऊस सुरू होतो. मग राधिका त्या जंगलात एका झाडाखाली जाऊन बसते, पण तरीही पावसाचे थेंब तिच्यावर पडत राहतात आणि ती पूर्ण भिजून जाते. तेवढ्यात राधिकाला त्या जंगलात एक गुहा दिसते. मग ती पावसापासून वाचण्यासाठी त्या गुहेत जाते. गुहेत पोहोचताच तिला तिथे खूप सारे सोन्याचे नाणे आणि सोन्याच्या मूर्ती दिसतात. ती जशी त्या सोन्याजवळ जाते तितक्यात तिला एका मुलीच्या हलक्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. राधिकासोबत जो कुत्रा होता तो पुढे जाऊन जोरजोरात भुंकू लागतो. राधिकाही पुढे जाते तर तिला एक मुलगी दोरीने बांधलेली दिसते. तिच्या तोंडात कापड कोंबलेले असल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती आणि फक्त रडत होती. हे सर्व पाहून राधिकाही खूप घाबरते. घाबरत घाबरत ती त्या मुलीच्या तोंडातील कापड काढते. तेव्हा ती मुलगी म्हणते, मी जवळच्या गावातील राजाची मुलगी आहे. काही दरोडेखोरांनी माझे अपहरण करून मला इथे बांधून ठेवले होते आणि ते माझ्या वडिलांकडे सोन्याच्या मुद्रांची मागणी करणार होते. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझा जीव वाचवला. नाहीतर आज माझ्यासोबत काय झाले असते काही सांगता येत नाही. चला आता आपण गावाकडे परत जाऊया. राधिका म्हणते, मी जंगलाच्या पलीकडे देवऋषींना भेटायला जात आहे. मला खूप महत्त्वाचे काम आहे. हे ऐकून राजाची मुलगीही राधिका आणि त्या कुत्र्यासोबत जंगलाच्या पलीकडे निघते. वाटेत खूप संकटे येतात, पण राधिकासोबत असलेला तिचा पाळीव कुत्रा खूप ताकदवान होता. त्याला पाहून जंगलातील कोणताही प्राणी राधिका आणि राजाच्या मुलीला इजा पोहोचवत नाहीत. अंधार होऊ लागतो, पण राधिका अजूनही ऋषीमुनींकडे पोहोचलेली नसते. राजाची मुलगी आणि राधिकाला आता भीती वाटू लागते. पण पुढे चालत चालत काही वेळाने राधिकाला एक छोटेसे गाव दिसते आणि लोकांना विचारत विचारत ती ऋषीमुनींच्या कुटीत पोहोचते. राधिका देवऋषींना रडत म्हणते, हे देवऋषी, कृपया माझी मदत करा. मग ती तिच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी त्या देवऋषींना सांगते. माझी सासू अशी आहे की जर घरात मुलगी जन्माला आली तर ती तिला मारून टाकते किंवा जंगलात सोडून देते. कृपया माझी मदत करा आणि असा आशीर्वाद द्या की मला पुत्रप्राप्ती हो.
माझी मैत्रीण सुषमाने तुमच्याबद्दल मला सांगितले की तुमच्या आशीर्वादामुळे माधवीला 5 संततीची प्राप्ती झाली आहे. हे देव ऋषी, आमचीही मदत करा. मित्रांनो, पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे लक्ष्मी, लक्षपूर्वक ऐक. कथेमध्ये पुढे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत की कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्र नसतो. कारण आता देव ऋषी राधिकेला पुत्रप्राप्तीबद्दल सांगणार आहेत की ते कोणते उपाय आहेत ज्यामुळे कोणत्याही स्त्रीला पुत्रप्राप्ती होते. हे उपाय संपूर्ण पृथ्वीवरील लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. म्हणून हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तेव्हा माता लक्ष्मी म्हणतात, हे प्रभू, आपण पुढची कथा सांगावी. मी पूर्ण लक्ष देऊन ऐकत आहे. राधिका आपल्या मनात विचार करू लागली, जर मलाही पुत्र झाला तर मला सासरी खूप मान सन्मान मिळेल आणि माझी सासू माझा खूप आदर करेल. देवऋषी पुढे उपाय सांगताना म्हणाले, हे पुत्री, तुला भगवान श्रीरामांचे पिता अयोध्येचे राजा दशरथ यांच्याबद्दल माहिती असेलच. खरं तर राजा दशरथ यांच्या भाग्यात एकही पुत्र नव्हता. जरी त्यांनी 3 राण्यांशी विवाह केले होते तरी सुद्धा त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती. कारण त्यांच्या भाग्यात संतान प्राप्तीच नव्हती. पण पुढे त्यांना त्यांच्या कर्मामुळे असा एक शाप मिळाला ज्यामुळे त्यांना 4 पुत्र झाले, जे म्हणजे भगवान श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होते. मित्रांनो, पुढे राधिका देवऋषींना विचारते, शेवटी ती कोणती गोष्ट होती ज्यामुळे राजा दशरथांना 4 पुत्र झाले. तेव्हा देवऋषी पुढे सांगतात, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. ही घटना त्या वेळची आहे जेव्हा राजा दशरथ आपल्या तरुणपणी शिकारीचे खूप शौकीन होते. त्यांनी धनुर्विद्येत इतके प्रावीण्य मिळवले होते की फक्त आवाज ऐकूनही ते अचूक निशाणा साधू शकत होते. ही विशेष कला त्यांना त्यांच्या गुरूंकडून प्राप्त झाली होती, जी अत्यंत दुर्मिळ होती आणि फक्त श्रेष्ठ योद्ध्यांनाच शिकवली जात होती. एक दिवस राजा दशरथ जंगलात शिकारीसाठी गेले. अंधार खूप दाट झाला होता आणि जंगलात सर्वत्र शांतता पसरली होती. अचानक त्यांनी पाण्यात हालचाल झाल्याचा आवाज ऐकला, जणू एखादा प्राणी पाणी पित आहे. कोण आहे हे न पाहताच दशरथांनी आपल्या धनुर्विद्येच्या जोरावर निशाणा साधला आणि बाण सोडला. पुढच्या क्षणी त्यांना एका मनुष्याची किंकाळी ऐकू आली. आश्चर्यचकित आणि भयभीत झालेले राजा दशरथ त्या आवाजाच्या दिशेने धावत गेले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की एक तरुण मुलगा बाण लागून जखमी अवस्थेत पडलेला आहे. तो मुलगा श्रवणकुमार होता, जो आपल्या अंध आईवडिलांसाठी नदीतून पाणी आणण्यासाठी आला होता. श्रवणकुमार वेदनेने तडफडत होता. राजा दशरथ त्याच्या जवळ गेले, त्याच्याकडे क्षमा मागितली आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी श्रवणाने राजा दशरथांना विनंती केली की त्यांनी ही दुःखद बातमी त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवावी. अंतिम श्वास घेताना श्रवणकुमार म्हणाला, माझे आईवडील अंध आहेत, ते माझी वाट पाहत आहेत. कृपया त्यांना हे सांगण्याचे कष्ट घ्या की त्यांचा पुत्र आता कधीच परत येणार नाही. दशरथांच्या मनात खोल अपराधीपणाची भावना आणि पश्चाताप निर्माण झाला, पण त्यावेळी ते या पापाचे प्रायश्चित्त करू शकत नव्हते. डोळ्यातील अश्रू पुसत त्यांनी श्रवणाचे शरीर उचलले आणि त्याच्या आईवडिलांकडे गेले. तिथे पोहोचल्यावर दशरथांनी श्रवणाच्या अंध आईवडिलांना या दुर्घटनेबद्दल सांगितले. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून ते पूर्णपणे खचून गेले आणि दुःखात बुडाले. त्यांनी राजा दशरथांना म्हटले, राजन, आम्ही आमच्या जीवनाचा एकमेव आधार गमावला आहे. आमचा मुलगाच आमचे डोळे आणि आमचे सर्वस्व होता. आता आम्ही हे जीवन कसे जगणार? दुःख आणि संतापाने भरलेल्या श्रवणाच्या वडिलांनी राजा दशरथांना शाप दिला. ते म्हणाले, जसा आज आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगाचे असह्य दुःख सहन करत आहोत, तसाच एक दिवस तुम्हालाही तुमच्या पुत्रांच्या वियोगात तडफडावे लागेल. एका पित्याला आपल्या पुत्राशिवाय जगणे किती कठीण असते याची जाणीव तुम्हालाही होईल. शाप दिल्यानंतर श्रवणाचे आईवडील त्याच दुःखात आपल्या प्राणांचा त्याग करून गेले. या शापाचा आणि घटनेचा दशरथांच्या हृदयावर अमिट ठसा उमटला आणि आपल्या कर्माच्या परिणामाने व्यथित होऊन ते अयोध्येला परतले. काळ पुढे सरकत गेला आणि त्यांना 4 पुत्र झाले, राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. दशरथांनी आपल्या पुत्रांना अत्यंत प्रेमाने वाढवले आणि त्यांच्या संगोपनात कोणतीही कमतरता ठेवली नाही. राजा दशरथांचे संपूर्ण जीवन आता आपल्या 4 पुत्रांभोवतीच फिरू लागले होते.
त्यांना असे वाटत होते की त्यांना इतके शूर आणि धर्मनिष्ठ पुत्र लाभले, हे त्यांचे मोठे भाग्य आहे. एक दिवस दशरथांनी आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला अयोध्येचा राजा बनवण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी अशी एक घटना घडली की कैकेयी, दशरथांची प्रिय राणी, हिने आपल्या 2 वरदानांची आठवण करून देत दशरथांकडे रामासाठी 14 वर्षांचा वनवास आणि भरतासाठी अयोध्येचे राज्य मागितले. दशरथ हे ऐकून स्तब्ध झाले, पण राजधर्माप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे राजा दशरथ त्या वरदानाला नकार देऊ शकले नाहीत. रामांनीही पित्याच्या आज्ञेचे पालन करत वनवासाला जाण्याचा निर्णय स्वीकारला आणि आपल्या कर्तव्य व मर्यादेचे पालन करीत त्वरित वनात जाण्याची तयारी सुरू केली. जेव्हा राम वनवासासाठी निघाले तेव्हा राजा दशरथांचे हृदय पूर्णपणे तुटून गेले होते. रामांच्या विरहाने ते अत्यंत व्याकुळ झाले. त्यांनी रामांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण स्वतः दिलेले वचन त्यांच्या आड येत होते. राम, सीता आणि लक्ष्मण वनात गेल्यानंतर दशरथांचे जीवन अमर्याद शोक आणि दुःखाने व्यापून गेले. रामांशिवाय जीवन जगण्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती आणि आता त्यांना स्वतःचे संपूर्ण अस्तित्व रिकामे आणि असह्य वाटू लागले. देवऋषी पुढे म्हणाले, दशरथांच्या मनात त्या शापाची आठवण पुन्हा ताजी झाली, जो त्यांना श्रवण कुमाराच्या आईवडिलांकडून मिळाला होता. त्यांना समजले की हे त्यांच्या पूर्वीच्या कर्माचेच फळ आहे. ज्या प्रकारे त्यांनी न कळत श्रवण कुमाराच्या मृत्यूचे कारण बनून त्याच्या आईवडिलांना पुत्रवियोगाचे दुःख दिले होते, त्याच प्रकारे आता ते स्वतःही आपल्या पुत्र रामांच्या विरहाने तडफडत होते. राम वनवासाला गेल्यानंतर दशरथांची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. त्यांना रात्री झोप लागत नव्हती आणि दिवसभर ते रामांच्या आठवणीत अश्रू ढाळत बसत होते. अखेरीस या असह्य दुःखामुळे त्यांनी प्राण त्यागले. पुत्रवियोग आणि स्वतःच्या कर्माचा पश्चाताप हेच त्यांच्या अंताचे कारण ठरले. अशा प्रकारे देवऋषी राधिकेला म्हणाले, यातून आपल्याला हे समजते की आपल्या कर्माचे फळ आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच भोगावे लागते. ते पाप न कळत केलेले असले तरी ते कधी ना कधी आपल्या जीवनात परत येतेच. हे एक उदाहरण आहे की आपण आपल्या कर्माबाबत नेहमी सजग राहिले पाहिजे, कारण आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच होत असतो. देवऋषी आता रमणची पत्नी माधवीबद्दल राधिकेला सांगत म्हणतात, माधवीचे कर्म खूपच वाईट होते आणि त्यामध्ये रमणही तिच्यासोबत होता. या दोघांमुळेच माधवीच्या पहिल्या पतीने स्वतःला फाशी लावून घेतली होती. जर रमण माधवीला आपल्यासोबत घेऊन गेला नसता तर माधवीचा पहिला पती मोहन आजही जिवंत असता. माधवीच्या चुकीच्या कर्मांमुळे मोहनला जितके दुःख सहन करावे लागले, अगदी तसेच दुःख आता माधवीलाही सहन करावे लागत आहे. देवऋषी पुढे राधिकेला सांगतात, त्यांना संतती प्राप्ती तर झाली, पण स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्या मुलांना मरताना पाहावे लागले. हे सर्व रमण सहन करू शकला नाही आणि त्याचाही जीव गेला. त्यांनी आपल्या कर्मांची शिक्षा भोगली. त्यांच्या 5 मुलांपैकी आता फक्त 2च मुले जिवंत आहेत. आता माधवीचे सर्व वाईट कर्म संपले आहेत, कारण ती आता कोणालाही थोडासाही त्रास देत नाही आणि आपल्या 2 मुलांसोबत एकटी जीवन जगत आहे. भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे लक्ष्मी, आता पुढे ऐका की राधिकेला पुत्रप्राप्ती कशी होते. देवऋषी राधिकेला म्हणतात, तुला पुत्र होत नाही कारण तुझ्या पतीचे वागणे आणि वर्तन योग्य नाही. तिच्या पतीबद्दल सांगताना देवऋषी म्हणतात, जेव्हा तुझ्या पतीला समजले की तू जंगलाकडे गेली आहेस, ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला आणि त्याला लकवा झाला. तो आता चालू शकत नाही. हे त्याच्या चुकीच्या कर्मांची शिक्षा आहे. हे ऐकताच राधिका रडू लागते. तेव्हा देवऋषी म्हणतात, पुत्री, तू रडू नकोस, तुझा पती बरा होईल. तुझ्या पतीचे उद्धार तुझ्याच हातात लिहिले आहे. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू फक्त त्याला योग्य मार्गावर घेऊन ये. जेव्हा त्याचे वर्तन सुधारेल आणि तो कोणालाही दुःख देणार नाही, तेव्हा तो नक्कीच बरा होईल आणि मग तुला पुत्रप्राप्ती होईल. भगवान विष्णू पुढे माता लक्ष्मी यांना म्हणतात, हे लक्ष्मी, आता पुढे लक्ष देऊ नका, कारण सध्या कलियुग चालू आहे. श्रीकृष्ण महाभारताच्या काळात सांगून गेले होते की कलियुगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या पापकर्मांची शिक्षा या जन्मात भोगावी लागेल. म्हणून ही कथा पुढे नक्की ऐका की राधिका आणि तिच्या कुटुंबासोबत पुढे काय घडते, कारण पुढील कथा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. त्यानंतर राधिका तिथून परत आपल्या घराकडे निघते
आणि वाटेत तिला पुन्हा त्या दरोडेखोरांची गुहा दिसते. तिथून ती काही सोन्याच्या मोहरा उचलते आणि मनात विचार करते, सासूबाई जेव्हा इतक्या साऱ्या सोन्याच्या मोहर पाहतील तेव्हा त्या खूप खुश होतील आणि मला घरात ठेवून घेतील, मला त्रास देणं बंद करतील आणि माझ्याकडून इतकं घरकाम सुद्धा करून घेणार नाहीत. राधिका घरी पोचली आणि घरी पोचताच तिने सगळं सोनं आपल्या सासूबाईंना दिलं. इतकं सगळं सोनं पाहून तिच्या सासूबाई खूप आनंदी झाल्या आणि तिला विचारू लागल्या, तू इतकं सगळं सोनं कुठून आणलं? तेव्हा राधिकाने आपल्या सासूबाईंना त्या गुहेबद्दलची सगळी गोष्ट सांगितली. मग तिच्या सासूबाईंनी तिच्याकडून सगळं सोनं घेतलं आणि त्या राधिकाला म्हणाल्या, इतक्या सोन्याने काय होणार? तिथे जेव्हा इतकं भरपूर सोनं होतं तेव्हा तुला अजून जास्त सोनं घेऊन यायला हवं होतं. एवढंसं सोनं घेऊन का आलीस? तेव्हा राधिका म्हणाली, आई साहेब इतकं सोनं तर खूप आहे, अजून आणलं असतं तर त्याचा काय उपयोग झाला असता. मग तिच्या सासूबाई म्हणाल्या, तुला अजून भरपूर सोनं आणायला हवं होतं, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्या बसून खाल्ल्या तरी सोनं संपलं नसतं. आता बघ, यावेळी मी स्वतः जाईन आणि खूप सगळं सोनं घेऊन येईन. तेव्हा राधिकाने म्हटलं, नाही आई साहेब, तुम्ही तिथे जाऊ नका, तिथे जीवाचाही धोका आहे. पण सासू म्हणाली, नाही मी तर जाणारच आणि भरपूर सोनं घेऊन येणार. अशा प्रकारे राधिकाच्या सासूबाईंनी तिचं काहीच ऐकलं नाही आणि त्या जंगलात पोहोचल्या. मित्रांनो, त्या एकट्याच होत्या आणि जेव्हा त्या गुहेजवळ पोहोचल्या आणि त्यांनी खूप साऱ्या सोन्याच्या मोहर पाहिल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या अतिशय आनंद आणि उत्साहाने सोन्याच्या मोहर आपल्या पिशवीत भरू लागल्या. इतक्यात ते सर्व दरोडेखोर त्या गुहेत आणखीन सोन्याच्या मोहर ठेवण्यासाठी आले. त्यांची नजर त्या स्त्रीवर पडली आणि मग त्या लोकांनी सेठच्या पत्नीला म्हणजेच त्या स्त्रीला मारून जवळच्या गावात फेकून दिलं. त्यानंतर जेव्हा तिच्या घरच्यांना तिच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा सगळेजण तिथे पोहोचले. तेव्हा राधिका म्हणाली, मी सासूबाईंना समजावलं होतं की तिथे जाऊ नका, पण तरीही त्या सोन्याच्या लोभाने तिथे गेल्या. त्यांच्या लोभांचं फळ त्यांना आता मिळालं. मित्रांनो, कथा पुढे सांगताना भगवान विष्णू म्हणतात, अशा प्रकारे तिच्या सासूचा मृत्यू झाला आणि सेठलाही त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. कारण सेठ आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होता आणि तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. सेठची चूक ही होती की तो आपल्या पत्नीच्या चुकीच्या कृत्यांमध्ये तिची साथ देत होता आणि तिला कधीही समजावत नव्हता. आता पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, वाईट करणाऱ्यापेक्षा जास्त पापी तो असतो जो वाईट कामात कोणाची तरी साथ देतो. म्हणूनच सेठाची पत्नी तर मरण पावली, पण सेठाला उरलेले संपूर्ण आयुष्य दुःखात घालवण्यासाठी जिवंत राहावे लागले आणि ती शिक्षा नरकापेक्षाही भयंकर होती. आता सेठाला आपल्या पत्नीशिवाय एकट्याने आणि दुःखाने भरलेले जीवन जगावे लागत होते. भगवान विष्णू म्हणतात, म्हणूनच आपण कोणाच्याही चुकीच्या कामात त्याची साथ देऊ नये, कारण पाप करणाऱ्यापेक्षा चुकीच्या कामात साथ देणारा अधिक पापी असतो. मित्रांनो, राधिकाचा पतीही आता पूर्णपणे बरा झाला होता. त्याच्या लकव्याचा आजार पूर्णपणे दूर झाला होता. त्यानंतर काही काळाने राधिकाला पुत्रप्राप्ती झाली. पुत्र झाल्यानंतर राधिका खूप आनंदी झाली. पुत्रप्राप्तीच्या आनंदात तिने आपल्या घरी मोठी मेजवानी ठेवली, ज्यामध्ये तिने अनेक पंडित आणि संत महात्म्यांना भोजनासाठी बोलावले. भोजनानंतर सर्व संत महात्म्यांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले. पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, आता माझी कथा समाप्त झाली आहे. आता मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. तुझा पहिला प्रश्न होता, कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नसते आणि ती संपूर्ण आयुष्य निपुत्रिक राहते? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ज्यांचे कर्म चांगले नसतात किंवा तिच्या पतीचे कर्म चांगले नसतात त्यांच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नसते. जर एखादा मनुष्य आपल्या आयुष्यात दुसऱ्यांना दुःख देत असेल किंवा कोणाच्या मनाला वेदना पोहोचवत असेल तर त्याला आयुष्यात त्या सर्व गोष्टी मिळत नाहीत ज्यांची तो इच्छा करतो आणि कल्पना करतो. म्हणूनच असे म्हटले जाते, चांगले कराल तर चांगलेच मिळेल. पुढे भगवान विष्णू म्हणतात, तुझा पुढचा प्रश्न होता, ती कोणती स्त्री आहे जी वेळेपूर्वीच विधवा होते आणि पतीशिवाय दुःखी जीवन जगते? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ज्या स्त्रिया पती जिवंत असतानाही कपाळात कुंकू लावत नाहीत, मंगळसूत्र घालत नाहीत आणि कुठेही जाताना कुंकू व मंगळसूत्राशिवाय जातात,
तसेच पती सांगूनही त्याचे ऐकत नाहीत आणि परपुरुषांशी संबंध ठेवतात. अशा स्त्रिया वेळेपूर्वीच विधवा होतात. जसे या कथेमध्ये माधवी वेळेपूर्वी विधवा झाली. म्हणूनच एका विवाहित स्त्रीने पतिव्रता जीवन जगले पाहिजे आणि आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाकडे वाईट नजरेने पाहू नये. आणि तुझा शेवटचा प्रश्न होता, ती कोणती स्त्री आहे जी पती जिवंत असतानाही दुःखी जीवन जगते आणि जिला आयुष्यात कधीही सुखाची प्राप्ती होत नाही? या त्या स्त्रिया आहेत ज्या सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात आणि सकाळी 8 किंवा 9 वाजल्यानंतरच उठतात. तसेच स्नान न करताच अन्न तयार करतात आणि पूजापाठही करत नाहीत आणि कुठेही जायचे असल्यास आपल्या पतीची परवानगी न घेता निघून जातात. पतीने मनाई केली तरी त्यांचे ऐकत नाहीत. पतीचे एकही म्हणणे मानत नाहीत. आपल्या मुलांकडे लक्ष न देता स्वतःमध्येच मग्न राहतात आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यात व्यस्त असतात. आपल्या सासूसासरे आणि आईवडिलांचाही आदर करत नाहीत. तर अशा स्त्रियांना जीवनात कधीच सुखाची प्राप्ती होत नाही आणि त्या नेहमी दुःखी जीवन जगतात. म्हणूनच एका पतिव्रता स्त्रीने नेहमी चारित्र्यवान राहिले पाहिजे आणि पहाटे उठून स्नान करून पूजा पाठ केल्यानंतरच अन्न तयार केलं पाहिजे, ज्यामुळे घरात सुख शांती नांदते. आणि माता लक्ष्मीची पूजा देखील केली पाहिजे, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात भरपूर धनवर्षा करतात. म्हणून मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नारायण, जय श्रीराम, जय हनुमान नक्की लिहा आणि सोबतच देवांचे देव हर हर महादेव सदैव तुमच्यावर आपली कृपा ठेवोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रिय मित्रांसोबत हा ज्ञानवर्धक व्हिडिओ नक्की शेअर करा. जय श्री राधे कृष्णा.